आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबईत जागा नाही, घरे नाही तसे सांगत मुबनीच्या जवळपास उपऱ्या शहरात इथला मूळ गिरणी कामगारांची बोलवण करण्याचा घाट शासनाने आखला आहे। सन 2016 सरकारी षडयंत्राने पनवेलच्या कोण गावात एका निर्जन वस्ती परिसरात MMRDA आणि इंडिया बुल्सच्या योजनेत मुंबईतल्या 2417 गिरणी कामगारांना 160 फुटांची 2 घरे 6 लाखात देत बोलवण केली। मात्र ही घरे राहण्यालायक नसल्याने अनेक कामगार कुटुंबांनी तेथे न जाणे पसंत केले। त्यातच म्हाडा या कामगार कुटुंबांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम मेंटेनन्स म्हणून जमा करीत आहे। कोणत्याही सोयी सुविधा न देता केवळ मलिदा जमा करण्याकडे म्हाडाचे लक्ष असून या सर्व प्रकाराने येथील कामगार कुटुंब वेठीस आले आहेत। समितीचे आम्ही सर्व रहिवासी आहोत। आम्हाला 2016 साली लॉटरी लागली। त्या लॉटरीमध्ये 2417 घरांना विनर झाले। त्या विनरमध्ये सर्वात प्रथम 550 लोकांना घरं देण्यात आली आणि आतापर्यंत 900 जणांना घरं देण्यात आलेली आहे। पण घरं देण्याच्या आधी त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला मेंटेनन्स माफ करून देऊ वगैरे, रूम छान प्रकारे देऊ असं सांगण्यात आलं होतं। पण ज्या दिवशी आम्ही पैसे भरल्यानंतर ज्या दिवशी आम्हाला ताबा पावती देण्यात आल्यानंतर आमची अशी परिस्थिती झाली की ताबा देताना त्यांनी आम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या। सर्वात प्रथम त्याच्या 16, 17, 18ला त्यांनी छाननी केली, पेपर छाननीमध्ये काही कालावधी गेला। त्या कालावधीच्या नंतर 2019ला आम्ही पैसे भरल्यानंतर 2020ला कोरोना, त्या कोरोनामध्ये आम्ही विनर लोकांनी पूर्ण पैसे भरले असताना आम्हाला कोणारे न विचारता ते रूम कोरोनाला दिले गेले। बरं, कोरोनाला दिले का वापरले, कशाकरता वापरले ह्याचं आम्हाला अजून त्याचं उत्तरच आलं नाही। आणि आम्ही विनर लोकांनी पूर्ण पैसे भरले असताना ते रूम का दिले हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 2019ला पैसे भरून आमचे पैसे भरून त्यांनी आमचे रूम कोरोनासाठी दिले। तर कोरोनासाठी दिल्यानंतर ते कोरोनाच्या लोकांनी वापरल्यानंतर त्याची इतकी बेकार अवस्था झाली की आजपर्यंत रूम पाण्याच्या सारखे पण राहिलेले नाही आहेत की लिफ्ट असेल, पाणी असेल, नळ कनेक्शन असेल, बाहेरचं असेल, कलरिंग असेल, लिफ्टला काय म्हणजे बिल्डिंग सुद्धा क्रॅश गेलेले काही आणि दरवाजे तुटलेले आहे। या सगळ्या गोष्टी इतक्या बेकार झालेल्या आहे की आज आमच्या राहण्याच्या सोयीसारखं पण नाही आहे। त्याच्यानंतर त्यांनी काही शासनाकडनं निधी वगैरे उपलब्ध करून ते काम घेतलं होतं। घेतल्यानंतर त्या कामाची व्यवस्था इतकी बेकार करण्यामध्ये आली ना की आजपर्यंत त्यांनी जी कामं केली ही आत्तापर्यंत काहीच त्या कामाचा उपयोग झालेला नाही। म्हणजे लिफ्ट बंद पडले, जर उद्या एखादा आमचा गिरणी कामगार लिफ्टमध्ये अडकला किंवा काय झालं तर याला कोण शासन जबाबदार आहे का म्हाडा जबाबदार राहील। आणि ज्या वेळेस आम्ही म्हाडाला अधिकाऱ्यांना घेऊन गेलो ते म्हाडाचे अधिकारी सुद्धा आमच्या लिफ्टमध्ये अडकलेले होते त्या टायमाला। आणि आजपर्यंत आमच्या सगळ्या समितीने पाठपुरावा करून सगळ्या शासनाच्या जेवढे अधिकारी त्यांना पेपरवरती पाठपुरावा करून आम्हाला आजपर्यंत कोणीही प्रतिसाद दिलेला नाही। म्हणून आम्ही आज तुमच्या एक पाठिंब्याची गरज म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे आम्ही आणि कळकळीची विनंती की आम्हाला तुमचा एक साथ म्हणून तुम्ही आम्हाला एक न्याय द्यावा की आजपर्यंत आम्हाला ज्या गिरणी कामगारांना त्या ठिकाणी रूम दिलेले आहेत ते इतके बेकार अवस्थेमध्ये आहेत की त्या राहण्याची सोय सुद्धा नाही। कुठली लिफ्ट कुठे बंद पडेल आणि कुठले कनेक्शन कुठे बंद पडेल याची काहीच अवस्था नाही। लाईटची अवस्था, नळची अवस्था, मेन पाईपलाईन तर एकदम तुटलेली आहे की तिचं तुटल्यानंतर पाईपलाईनचं कनेक्शन फार 15 मजल्यावर जाते। तर अशा बेकार अवस्थेमध्ये असल्यानंतर जर आम्ही लोकांनी कसं काय राहायला जायचं त्या ठिकाणी, या संदर्भात आम्ही म्हाडाशी बोलणं केलेलं आहे। पण म्हाडाला पत्रव्यवहार पण आम्ही केलाय। तर म्हाडाने आम्हाला करू म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणले होते, पण त्या कॉन्ट्रॅक्टरने जी कामं केली ना ती अतिशय बेकार पद्धतीने केलेली आहे। म्हणजे मराठीमध्ये आपण थोपट्टी म्हणतो त्या प्रकारे केलेले ओरिजिनल कामं एकही काही केलेले नाही की लिफ्टची व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, कुठलंही नीट काम झालेलं नाही आजपर्यंत नाही। मुळात प्रश्न असा आहे की गिरणी कामगार हा मुंबईतला सगळ्यात मोठा मूळ रहिवासी आहे आणि मुंबईला बनवण्यामध्ये गिरणी कामगारांचं मोठं अस्तित्व आहे। असं असताना गिरणी कामगारांच्या अनेक संघटनांनी अशी मागणी केली होती की इथल्या मूळ गिरणी कामगारांना मुंबईमध्ये आपण घरं द्यावीत आणि ही मागणी घेत महाराष्ट्र शासनाने आणि म्हाडाने मिळून असा निर्णय घेतला होता की गिरणी कामगारांना मुंबईत घरं द्यावी। पण ज्यावेळेला ही घरं तयार झाली तेव्हा गिरणी कामगारांच्या संख्येवरती असं लक्षात आलं की सर्व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं देऊ शकत नाहीत आणि अशा वेळेला मग शासनाने निर्णय घेतला की मुंबईच्या बाहेर जी काही घरं असतील ती आपण गिरणी कामगारांना देऊया आणि तिथेच महाराष्ट्र सरकारने सर्व गिरणी कामगारांना फसवलंय असं मला वाटतं। कारण मुंबईतली घरं आणि मुंबईच्या बाहेरची घरं याच्यामध्ये मोठा दुजाभाव आहे
आता आपल्याला वस्तुस्थिती सांगतो की कोण पनवेल, हे पनवेलपासून जवळजवळ 15 ते 16 किलोमीटर लांब असं गाव आहे. कोण निर्जन वस्तीची जागा होती. इथे इंडिया बुल्स आणि MMRDA यांच्या संयुक्त याच्यातून तो प्रकल्प उभा केला गेला आणि ती घरं म्हाडाला दिली गेली आणि म्हाडाने ती घरं गिरणी कामगारांना म्हणजे 160 फुटाची 2 घरं अशी 6 लाखामध्ये 2 घरं गिरणी कामगारांनी दिली. म्हणजे अतिशय दुर्गम ठिकाणी जिथे एक दुकान नाही आहे, पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, वस्तू नाही आहे, म्हणजे काही तुम्हाला कुठली तिथे सुखसुविधा उपलब्ध नाही आहे, अशा ठिकाणी ही घरं म्हाडाने या गिरणी कामगारांना दिली. आणि आमचं असं म्हणणं आहे की चक्क महाराष्ट्र शासनानं म्हाडाला हाताशी घेत गिरणी कामगारांना फसवलेलं आहे. कारण मुंबईतली घरं आणि मुंबईच्या बाहेरची घरं याच्यामध्ये मोठी तफावत आहे. बरं, ही घरं दिल्याच्या नंतर आता म्हाडाने काय केलं, आम्ही लोकांनी 2016ला ही लॉटरी लागली, 2019ला पैसे भरले, 2020 मध्ये कोरोना आला आणि 2024 पर्यंत आम्हाला ताबाच दिला नाही. म्हाडाने आम्ही भरलेले किंवा गिरणी कामगारांनी भरलेले जे काही 6 लाख रुपये होते ते जवळजवळ 5 वर्षांना तिथून ठेवून ते वापरले. आणि ज्यानंतर आम्हाला जेव्हा ताबा द्यायची वेळ आली त्यावेळेला सन्माननीय सुनील राणे साहेब यांनी 15 फेब्रुवारीला पहिली चावी वाटपाचा कार्यक्रम केला. त्यावेळेला सांगितलं की आम्ही तुमचा 3 वर्षाचा मेंटेनन्स माफ करू, घरं आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही ताबा घ्या आणि आम्ही तुम्हाला मदत करतो. परिस्थिती अशी आली की एप्रिलमध्ये ज्यावेळेला आम्ही त्या घराचा ताबा घेण्यासाठी गेलो त्यावेळेला आमच्या लक्षामध्ये असं आलं की तिथे सगळ्या घरांची नासधूस झालेली आहे. एकही सुखसुविधा जागेवर नाही, लिफ्ट जागेवर नाही, कनेक्शन नाही, वायरिंग नाही, तुमचा किचनचा ओटा तुटला आहे, दरवाजे तुटलेले आहेत. अशी अवस्था असताना म्हाडाकडे विचारणा करण्यासाठी गेलो त्यावेळेला म्हाडाने आमच्या हातामध्ये एक पत्र दिलं की तुम्हाला चालू वर्षाचा म्हणजे साधारणपणे 3,511 रुपये महिन्याला असा 42,000 मेंटेनन्स तुम्ही भरा आणि मग तुम्ही ताबा घ्या. लोक त्यावेळेला अचंबित झाले की जी घराचा मेंटेनन्स तुम्ही म्हणालात की तुम्ही 3 वर्ष माफ करून देतो, तुम्ही त्या घरात राहायला जा, त्याला डायरेक्ट म्हाडाने 3,511 रुपयाचं आमच्या हातामध्ये पत्र देऊन टाकलं. लोकांनी ताबा घ्यायचं घर थांबवलं. ज्यानंतर आम्ही मोर्चे काढले, आमच्या मोर्चाने अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. आम्ही सुनील राणे साहेबांना याचा फॉलोअप केला, म्हाडाकडे फॉलोअप केला. त्यावेळेला त्यांनी काय केलं, 1 वर्षाचा मेंटेनन्स तुम्हाला आम्ही तात्पुरता माफ करतो, पुढे अजून आम्ही तुम्हाला संधी देतो, पण तुम्ही आता ताबा घ्या असं एक आश्वासन आम्हाला दिल्यामुळे आणि हा ऑगस्टमध्ये हा GR आला. काही लोकांनी आम्ही एकत्र येऊन पुन्हा त्या घराचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आम्ही त्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. पण GR असा होता 1 एप्रिल 2024 ते येणाऱ्या 31 मार्च 2025 पर्यंत त्यांनी मेंटेनन्स माफ केला. आम्ही मुळात ताबाच घेतला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, म्हणजे अगोदरचे 6 महिने आमचे वायाच गेले. बरं, आम्हाला तुम्ही मेंटेनन्स तिथे माफ केला पण त्याचा उपयोग झाला काय आम्हाला? कारण आता जर तिथे राहायला मी गेलो तर तिथे कुठली सुख सुविधाच नाहीये. म्हणजे आता ज्या लोकांनी घराला ताबा घेतलेली जी काही 300-400 घरं आहेत त्यांनी फक्त चावी घेतलेली आहे. तिथे मुळात राहायला कोणी गेलेलं नाहीये, तिथे कोणी राहू शकत नाही, न राहण्यासारखी ती घरं आहेत. म्हणजे एकंदरीत असं आहे की शासनाने गिरणी कामगारांना घरं देतो असं सांगून फसवलेलं आहे. मुंबईमध्ये आपण जर का 1,000 घराच्या घरामध्ये राहत असेल, 1,000 स्क्वेअरच्या घरामध्ये, तर त्याचा मेंटेनन्स 1,000 ते 1,500 रुपये असतो. आम्ही 320 फुटाच्या घरासाठी गेल्या वर्षी आम्हाला 42,000 रुपये मेंटेनन्स भरायला सांगितला होता. या वर्षी आम्हाला 55,000 रुपये भरा असं पत्र दिलेलं आहे आम्हाला. ते पत्र आमच्याजवळ आहे. म्हणजे जर आता तो मेंटेनन्स माफ झालेला आहे ते जर वर्ष मी सोडलं तर 1 एप्रिलला आम्हा सगळ्यांना म्हाडाला वर्षाला 55,000 रुपये मेंटेनन्स द्यायचा आहे. त्याच्या उलट परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जर ते घर एखाद्या गिरणी कामगारांना भाड्यानं दिलं तर त्याला 5,000 रुपये पण भाडं मिळत नाहीये. 3 ते 4,000 रुपये त्या ठिकाणी घराला भाडं देत असतं. अशा वेळेला आपण 5,000 रुपये मेंटेनन्स भरणार कुठून? हा सगळ्यात मोठा प्रश्न गिरणी कामगारांच्या वतीने उपस्थित झालेला आहे. गिरणी कामगार त्या घरात अर्ध्याहून अधिक गिरणी कामगार त्या घराचा ताबा घेण्यासाठीच तयार नाही आहेत. कारण त्यांना कळून चुकलंय की महाराष्ट्र शासनाने आम्हाला फसवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या 5 तारखेला आपण ज्यावेळेला अधिवेशनाचा काळ असणार आहे त्यावेळेला आपण आझाद मैदानात मोर्चा काढत आहोत. आणि मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या गिरणी कामगारांनी 2019ला पैसे भरले किंवा त्यानंतर ज्यांनी पैसे भरले त्यांच्याकडून म्हाडाने 1-1 लाख रुपये दंड घेतलेला आहे, लेट फी. अशा 2023 पर्यंत ज्या ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्या लोकांचा कमीत कमी 3 वर्षाचा मेंटेनन्स आपण पूर्णपणे माफ करावा. ज्या लोकांना मेंटेनन्स नंतर भरावा लागणार आहे किंवा ज्यांनी उशिरा पैसे म्हाडाला भरलेले आहेत त्या घरांचा मेंटेनन्स कमीत कमी 1,000 ते 1,500 पेक्षा जास्त नसावा. कारण त्याच स्थितीतली ती घरं आहेत. कारण त्यापेक्षा जास्तचा मेंटेनन्स आम्हाला भरता येणार नाही. तिसरी महत्त्वाची आमची मागणी अशी असणार आहे की त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये
जी काही नादुरुस्ती झालेली आहे, लोकांनी नळ तोडलेत, सोडून नेलेत, काय प्लॅटफॉर्म तुटलेत, दरवाजे तुटलेत, ही सगळ्या कामं, पंखे तुटलेत, ट्यूबलाईट सोडून नेलेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, अशी अनेक कामं प्रलंबित आहेत. ही कामं आपण ताबडतोब करून द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविड संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही घरं बनवण्यासाठी एक टेंडर काढलं होतं. ते 52 कोटीचं टेंडर आहे असं आम्हाला समजतंय. आणि या 52 कोटीच्या टेंडरमध्ये या घरांची डागडुजी करायची होती. जर का आपण पाहिलं तिथे 11 इमारती आहेत 2400 घरांच्या. एका इमारतीला साधारणपणे 3 कोटीपेक्षा जास्त फंड येतो आणि त्यात ती बिल्डिंग परत नवीन तयार होऊ शकली असती. परंतु अशी परिस्थिती त्या ठिकाणी आजही दिसत नाहीये. म्हणजे अजूनही ते 3 कोटी किंवा 4 कोटी कुठे गेलेत, टोटल प्रोजेक्टचे 52 कोटी रुपये कुठे गेलेत हे अजून कोणालाही माहीत नाहीये. परंतु बिल्डिंगची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. अशा अवस्थेमध्ये लोकांना तिथे राहता येत नाहीये. त्यामुळे आपण ताबडतोब त्या गोष्टी दुरुस्त कराव्यात अशी आमची मागणी आहे. आणि आमची सगळ्यात शेवटची 5वी मागणी महत्त्वाची अशी आहे की 2417 घरं म्हाडानं सुरुवातीला जारी केली होती. 1000 लोकांनीच फक्त त्या घरांचा ताबा घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली. बाकीची लोक बॅकफुटला गेलेली आहेत, त्यांना ती घरं नको आहेत, कारण त्या लोकांना मुंबईच्या बाहेर जायचं नाहीये. तर जी घरं आता शिल्लक आहेत त्या घरांची लॉटरी काढण्याची जी काही प्रक्रिया असेल ती म्हाडानं लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून संकुलामध्ये 2417 कुटुंब जर का राहायला आली तर यदाकदाचित तिथली राहण्याच्या सगळ्या सुखसोयी, तिथली व्यवस्था ही सुरळीत होईल. तिथे सोसायटी सारखी व्यवस्था अस्तित्वात येऊ शकेल. अदरवाईज जर का त्या कामाला अजून 4-5 वर्ष लागली तर म्हाडाला मात्र 5,500, पुढच्या वर्षी अजून 20%, त्याच्या पुढच्या वर्षी अजून 20%. मला वाटतं 3 वर्षानंतर हा मेंटेनन्स जो त्यांनी मागितला यांच्याकडे तो कुठे गेला? तो मेंटेनन्स बघा, पहिल्या वर्षी तो आता तरी मागितला 2025 आणि 26ला मागितलाय तो 55,680 रुपये मेंटेनन्स आहे. 2026-27ला जो मागितलाय तो 61,260 रुपये आणि तो 27-28ला मागितलेला आहे तो 67,380 रुपये. म्हणजे साधारणपणे महिन्याला 5,615 रुपये हा पुढच्या 3ऱ्या वर्षात येणारा मेंटेनन्स आहे. एवढा मेंटेनन्स त्या घराला काय भरणार आपण? मुळात तिथला भाडं तरी तिथे 4,000 भाडं देते तर असा मेंटेनन्स भरणं शक्यच नाही ना. अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की गिरणी कामगारांना घरं द्यावी यासाठी 6 तारखेला सुद्धा एक दुसरा मोर्चा या ठिकाणी गिरणी कामगार आणि वारसदारांचा आहे. त्याही लोकांनी आम्हाला घरं मुंबईत मिळेल अशी मागणी केलेली आहे. आमच्या असं लक्षात आलं की मुंबईत त्यांना देण्यासाठी घरं नाही आहेत. मुंबईच्या बाहेर त्या लोकांना हे घरं देणार आहेत. त्याही जवळपास 1.5 लाख लोकांची फसवणूक सरकार भविष्यामध्ये करेल अशी शंका आम्हाला वाटते. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनालाच नव्हे तर आम्ही त्या गिरणी कामगारांना देखील सतर्क करत आहोत की मुंबईच्या बाहेर जर काही घरं तुम्हाला मिळणार असतील तर आपण ती घरं घेऊ नयेत. कारण जी अवस्था आमची झाली ती अवस्था तुमची होईल. 6 लाखाच्या घराला 5,000चा मेंटेनन्स भरणारी अशी कुठलीही व्यवस्था मुंबईच्या पाठीवर तर सोडा, महाराष्ट्रात सुद्धा कुठे दिसणार नाही. परंतु अशी दुरावस्था असलेली ही घरं म्हाडानं ह्या गिरणी कामगारांना देऊन म्हाडानं चक्क आम्हाला फसवलेलं आहे. कोणगावच्या गिरणी कामगारांना फसवलेलं आहे, मुंबईतल्या गिरणी कामगारांना फसवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता लगेचच म्हणजे उद्या परवा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. आम्ही बऱ्याच वेळा जयस्वाल साहेबांना संबंधितांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिथून काही होत नाहीत. आमच्याकडे पत्र पडलेली आहेत, परंतु कोणीही दाद देत नाहीये. ज्यावेळेला शासनाने स्कीम आणली त्यावेळेला सांगितलं बाबा मुंबईमध्ये तुम्हाला घरं देता येणार नाही. आता मुंबईत जागाच नाहीये. 2015-14 ह्या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता मुंबईत घरं मिळणार नाहीत. पण काही लोक जसे आता आमचे आई वडील, आता माझे वडील तर नाही पण माझी आई आहे, बऱ्यापैकी मूळ गिरणी कामगार वगळता त्यांचे वारसदार देखील आहेत. वय उर्दू झाल्याचा विचार करता जी घरं ज्या संधीला मिळाली ती घरं आपण बाबा त्यांच्या जिवंतपणी त्यांनी घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. बाबा आम्ही जिवंत आहोत ना, आता घर कुठेतरी मिळते तर घ्या. म्हणजे माझ्या आईने तशी विनंती केली, आता मी जिवंत आहे, नंबर लागला तर घेऊन टाकणे असेपर्यंत मला मिळेल. परंतु त्याच्यानंतर अशी अवस्था असेल किंवा या घरांना इतका मेंटेनन्स असेल हा कुठे आधी म्हाडाने जाहीर केला नव्हता ना. ही घरं घेतल्यानंतर सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं की म्हाडा आपल्याला अशा प्रकारे फसवतोय. म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं की जी 1.5 लाख लोकांना घरं घेणार आहेत त्यांनी घेऊ नये, कारण त्यांनाही म्हाडा अशा पद्धतीने फसवणार आहे. 100% फसवणूक झालेली आहे. मी मगापासून 4 वेळा बोलतो की सरकारनं गिरणी कामगारांना चक्क फसवलेलं आहे. खोटं बोलून मी तुम्हाला म्हटलं की तिथे 10 ते 11 लाख रुपयाच्या घराची किंमत द्यायला कुणी तयार नाहीये. आता या क्षणाला आम्ही 6 लाख भरले. 6 लाखाचे 5 वर्षात बँकेत डबल झाले असे पैसे. बिचाऱ्या ज्या लोकांनी पैसे भरले त्यांनी काहींनी लोन घेतलंय, कोणी दागिने विकले. एक तर आमच्याकडे कोल्हापूरची एक बाई होती की जिला मुंबईत घर लागलं, तिला पनवेल म्हणजे मुंबई वाटली, तिने आपलं राहतं घर विकलं, त्यावर सोडलेलं आहे. आमची जवळपास त्यांच्याकडे आतापर्यंत ही 25 पत्र आहेत जी मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून अगदी म्हाडाच्या प्रत्येक ऑफिसरच्या टेबलावरती मी दिलेली आहे. इव्हन म्हाडाच्या सीओन पासून सगळ्यांना दिलेली आहे. पण कुणीही या पत्राची दखलही घेतलेली नाहीये.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी जर बोललो तर ते सरळ सांगतात ते आमचं काम नाही असं तिथं उत्तर असतं. त्यामुळे ही चक्क 100% कोणगावच्या गिरणी कामगारांची महाराष्ट्र शासनाने फसवणूक केलेली आहे. कुठलीही पूर्वकल्पना न देता ती घरं आम्हाला देऊ केली. 6 लाखात घरं मिळतात म्हणून बिचारा गरीब गिरणी कामगारांनी ती घरं घेतली. पण आता मात्र 4,500-5,000 रुपये तिथला मेंटेनन्स भरण्याची गिरणी कामगारांची कोणतीही ताकद नाही. आम्ही कमी करतो असं ते फक्त म्हणतायत, पण त्याबद्दलही अजून आमच्यापर्यंत काही व्यवस्था नाहीये. पण आमचं तर म्हणा की कमी करत कशाला? जर तुम्ही आमचे 6 लाख रुपये 2019 पासून तुम्ही वापरले असाल, नंतर तुम्ही लोकांकडे 1-1 लाखाचा दंड घेतला असाल, तर आम्हाला 3-4 वर्षाचा मेंटेनन्स माफ करा ना. तिथे वस्ती सुधारित होऊ द्या, सुख सुविधा येऊ द्या, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून द्या. मग पुढे पाहून आम्ही काय करायचं ते. ज्या वेळेस लॉटरी लागली ना, आम्ही ज्या वेळेस रूम घ्यायचा ताबा घेतो त्यावेळेस आम्हाला एक नोट दिली जाते म्हाडाकडनं की जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर लेखी स्वरूपात तुम्ही आम्हाला त्या घ्यायचं नाही म्हणून. तर प्रत्येक गिरणी कामगार त्यावेळेस काय होतं, घाबरला जातो की मी लेखी दिलं तर परत मला घर मिळेल का नाही मिळेल या स्वरूपात तो असतो. मग तो काय म्हणतो, जे मिळते ते मला घे. आणि तो घेण्यासाठी काही ना काही तडफड करून तो रूम घेत असतो. म्हणजे त्यांनी जमीन घाण ठेवली, काय दागिने घाण, अनेक प्रकारचे लोन बिल करून त्यांनी घेतलेलं असतं. आणि जे रूम वांगणीला मिळाले ते साहेब ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत. ते बिल्डरनी न थापल्यामुळे त्यांनी शासनाकडनं ते म्हाडाला दिलेले आहेत. आणि सेम परिस्थिती आमची कोणगावची तीच झालेली आहे. हे MMRDचे आहे. MMRDने ते कामगारांसाठी बांधले होते. हा, ते न जाता त्यांनी काय केलं, ते रूम शासनाने म्हाडाला दिले, म्हाडाने आम्हाला दिले. आणि हा जाब आम्ही म्हाडाला विचारला असता म्हाडा आम्हाला उत्तर दिलं की ही आमची जबाबदारी नाहीये, ही आम्ही बांधलेली स्कीम नाहीये, ही आम्हाला शासनाकडे आलेली आहे, दबावपोटी तुम्हाला आम्ही दिलेले. म्हणजे गुराचा गोठा कसा असतो तसं आम्हाला त्यांनी केलेलं. त्या रूम मध्ये जाऊन आम्हाला बांधले की तुम्ही इथं राहा. 10 लाख रुपये कुठे भरणार, आउटसाईड एरियाला ज्या ठिकाणी सोयी उपलब्धच नाहीये. आता आम्हाला कोणगाववरनं जर पनवेलला जायचं म्हणलं तर 100-150 रुपये खर्च येतो पनवेलला जाण्यासाठी. जो वेळ येईल शासन ज्यावेळेस काय सुविधा करत ती गोष्ट वेगळी, पण आता सोयी उपलब्ध नाही ना आम्हाला. त्यासाठी ह्याला MMRD पण जबाबदारी आहे. MMRDचे खपलं नाही म्हणून त्यांनी लोकांनी शासनाचे घातले, शासनाने म्हाडाचे घातले, म्हाडाने आमचे घातले. ते काय आणि शासन म्हाडा म्हणते ना आम्हाला हे आम्ही बांधलेली स्कीम नाही, आम्ही बांधतो तर आमची पद्धत बांधण्याची वेगळी असते. 1 BHK असते. हे सिंगल 160 सेक्शनचे 2 रूम दिलेले. त्याचं एक जर माणूस फिरला तर उलटा गोलगप्पे फिरणार नाही, असे रूम आम्हाला दिलेले आहेत त्या ठिकाणी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. 1 मिनिट साहेब, तुम्ही मागाशी आम्हाला विचारलं होतं की तुम्ही ही घरं का स्वीकारली. त्याचं माझ्याकडून उत्तर तुम्हाला असं आहे की जेव्हा आम्हाला ही घरं लॉटरीमध्ये आमचं नाव आलं तेव्हा जे आम्हाला पत्र आलं घर मिळण्याचं, त्याच्यामध्ये एक विकल्प अर्ज दिला होता. त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं स्पष्टपणे की जर तुम्हाला ही घरं नामंजूर असतील तर तुम्ही तो विकल्प अर्ज भरून द्या. पण त्यात असं शाब्दिकपणे असंही लिहिलं होतं की हा विकल्प अर्ज भरून दिल्यानंतर तुमचा ह्या घरांचा मालकी हक्क पूर्णपणे रद्द होईल आणि पुढे निघणाऱ्या भविष्यात लॉटरीमध्ये तुमचं नाव येईल ना येईल ही सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल. हा अशा प्रकारे अंकुश ठेवून आता सामान्य गिरणी कामगार काय विचार करणार की बाबा इकडे आपलं नाव आले, इकडचा आपण मालकी हक्क रद्द केला तर पुढे नाव येतंय ना येतं, इकडे मिळतं तर. सामान्य गिरणी कामगार अशा प्रकारे भीतीपोटी ती घरं स्वीकारली आणि म्हाडाने अशा प्रकारे आमच्यावरती अंकुश ठेवून शाब्दिक दबाव निर्माण करून आम्हाला ही घरं घ्यायला भाग पडलं. ज्या लोकांना मेंटेनन्स माफ झाला ते 599 लोक आहेत की जी डिसेंबर 2024च्या आधी त्यांनी पैसे भरले. त्याच्यानंतर आता साधारण 350 ते 400 लोक आता ह्या 24 मध्ये म्हणजे आम्ही राहायला गेल्यानंतर जेव्हा लोकांना अवेअर झालं की बाबा इथे लोक येत आहेत तेव्हा पैसे भरले. आता अशी अवस्था आहे की जवळजवळ 1200 ते 1300 घरं अशी आहेत की जी लोक घेण्यासाठी पुढे येतच नाहीयेत. त्यांच्या नावाने घर लागलंय पण ते ना पैसे भरत आहेत ना ते पूर्तता करत आहेत. त्यामुळे आता त्या 1200 घरांच्या ऐवजी जी वेटिंग लिस्ट जी त्यांनी काढली होती म्हाडाने ती वेटिंग लिस्ट पुढे येईल आणि ती घरं भरली जातील. पण त्याचाही काही प्रोसेस असतो, तो प्रोसेस पूर्ण करत नाहीयेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाने आदेश दिला तर आम्ही ही पहिली यादी बाजूला करू आणि मग पुढची वेटिंग लिस्ट पुढे घेऊन त्या पुढच्या वेटिंग लिस्टमध्ये जी काही 2400 लोक आहेत त्यांना आम्ही घरं अलॉट करू. पण सुद्धा ती सुद्धा लोक फसणारच आहेत ना आल्यानंतर. पुन्हा किती गिरणी कामगारांना घर मिळायचं हा करता आकडा आपण सांगू शकत नाही, कारण आपण कसं आहे की आपण एका विशिष्ट संस्थेशी संबंधित आहोत, कोण पनवेलशी संबंधित. पण मिळणारी घरांचा आकडा जो आहे तो मात्र समोर आला आहे. कारण आम्ही जेव्हा म्हाडात तेव्हा आम्हाला कळलं की गेल्या वेळेला काहीतरी 1,52,000 लोकांनी फॉर्म भरले होते आता येणाऱ्या घरांच्या लॉटरीसाठी. आणि आता म्हाडाने अशी सुविधा आणली की पूर्वी कसं आहे कोणी फॉर्म भरायचा आणि लॉटरी लागली की त्याला पेपर द्यायला लागायची, तो पात्र की अपात्र ठरवायला. आणि त्याच्यामध्ये काय ज्याला लॉटरी लागली त्याने एखादा पेपर नाही दिला की तो अपात्र ठरायचा. तर म्हाडाने अशी सुधारित व्यवस्था आता अशी आणली की ज्या ज्या लोकांनी आता फॉर्म भरले गेल्या 3 महिन्यापूर्वी त्यांची पात्रताने आत्ताच तपासली आणि असं लक्षात आलं की या 1,52,000 अंदाज या 1,52,000 पैकी काहीतरी 1,30,000 ते 35,000 घरं जी पुढच्या सर्व लॉटऱ्यांसाठी म्हणजे इथून पुढे ज्या काही लॉटऱ्या होतील पुढच्या 8-10 वर्षांमध्ये त्यांच्यासाठी पात्र केलेली शेवटची यादी त्यांनी
जाहीर केलेली आहे. पुन्हा आता नव्यानं त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट आली, राहिलेल्या लोकांना परत त्यांनी आतमध्ये घेतलं तर ते माहीत नाही. पण त्यांनी शेवटची संधी त्यांनी दिली होती की ज्यांची नावं राहिले त्यांनी फॉर्म भरा, पात्रता निकष पूर्ण करा, त्यांना भविष्यामध्ये घर मिळेल. तर साधारणपणे 1,30,000पेक्षा जास्त लोकांची आता त्या गिरणी घरांच्यासाठी आता मागणी आहे. आणि मला वाटतं 6 तारखेला जो मोर्चा आहे तो त्यांच्याच वारसदारांपैकी आणि आणखीन काहीतरी 6 संघटना त्याच्यामध्ये आहेत. त्यांनी एकत्र मिळून तो मोर्चा ठेवला की आम्हाला लवकरात लवकर मुंबईत घरं द्या. पण ती मागणी फक्त हवेतली असणार आहे. शासन त्याकडे किती लक्ष देईल मला माहित नाही. मुंबईत 1,60,000 घरं किंवा 50,000 1,00,000 घरं मुंबईत नाहीये, तर देणार कुठून, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यदा कधी शासनानं काही वेगळा निर्णय घेतला तर बरं. तर आम्ही आता असं म्हणतो अगदी पुढे जाऊन, जर शासन मुंबईत घर असेल तर आमची घरं पण परत घ्या, आम्हाला पैसे परत आणि आम्हाला मुंबईत घर द्या. आम्ही तयार आहोत घर सरेंडर करायला. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.